नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत मस्त असं गावरान पिठलं म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतो. या झणझणीत पिठल्यासोबत आपण कोणत्याही प्रकारच्या भाकऱ्या खाऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. पिठलं करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये आपण अर्धा प्याला तेल घालत आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात अर्धा चमचा जिरे घालूया. सोबतच अर्धा चमचा ठेसून घेतलेला लसूण. त्यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घालत आहोत. की त्यात आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान. गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊया. कांद्याला हलकं गुलाबी रंग येईवरी परतून घेऊया. मस्तसा परतून झालेला आहे. हलका गुलाबी रंग आलेला आहे. छान असं मऊ पण झालेला आहे कांदा. आता यामध्ये मिरच्या घालायच्या आहे 5 ते 6 छान अशा चिरून घेतलेल्या. तुम्ही मिरची लसूणचा ठेचा सुद्धा घालू शकता. मी इथे मिरची ठेचून घेतलेली नाही आहे, कारण लहान मुलांना मिरची काढता आली पाहिजे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ठेचून घालू शकता. असं पण छान लागते आणि तसं पण छान लागतं. आता आपण 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घेऊया. छान असं परतून झालेलं आहे. आता आपण इथे पाव चमचा धनेपूड घालूया. सोबतच पाव चमचा हळद घालूया. गॅसची फ्लेम लो करायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपल्याला फक्त सुखे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यावर आपण त्यात टोमॅटो घालूया आणि छान असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. लो फ्लेमवर 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. बेसन तयार करून घेऊया. एक बाउल घ्यायचा आहे. त्यात आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. मी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. त्यात आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि मस्त असं पातळ करून घ्यायचं आहे. हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठलं आपलं पटकन तयार होणार आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला सांगते आहे. खूप मस्त लागते हे पिठलं आणि झटपट पण तयार होतं हे पिठलं. तुम्ही हवं असेल थोडं पातळ बेसन तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त पण घालू शकता. तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण. तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही त्यात पाण्याचं प्रमाण कमी करू शकता आणि किंवा जर जास्तच पातळ हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू पण शकता. हे बेसन तयार झालेलं आहे आणि बघा मस्त असं टोमॅटो पण छान असं सॉफ्ट झालेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपण बेसनाचं पाणी जे बनवलं होतं ते आपण त्यात घालूया. असं आपण बेसन मिक्स करून पिठलं घातलं की अजिबात गुठला तयार होत नाही. छान असं परफेक्ट बनतं आणि या पद्धतीने केलं तर खूप सोप्या पद्धतीत होतात. बेसन पीठ असल्यामुळे त्याकरिता छान असं 5 मिनिटं मिक्स करत राहायचं आहे. बघा यामध्ये अजिबात गुठल्या तयार झालेल्या नाही आहे. पिठलं लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. बघा पिठल्याला लगेचच उकळी आलेली आहे. आता हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे. त्याकरिता मी इथे गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि त्याला झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं छान असं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. बघू शकता पिठल्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. पिठलं मस्त असं शिजलेलं आहे. आधीपेक्षा जाडसर झालेलं आहे. बघा मी पिठल्याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता यात मस्त असा वरतून कोथिंबीर घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मस्त असं आपला गावरान पिठलं तयार झालेलं आहे. यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरी खाल्ली तरी चवीला मस्तच लागते. तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.